नमस्कार. मी प्राध्यापक विजय नवले आपल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लातूर शाखेच्या फेसबुकच्या लाईव्ह पेजवरून मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माय नेशन माय करिअर या विषयावर मी आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे. 10वी आणि 12वीचे विद्यार्थी त्याचबरोबर पदवीचे विद्यार्थी अपेक्षित असं आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम हे युवकांसाठीचं काम आहे, हे विद्यार्थ्यांसाठीचं काम आहे. आणि आजचा नागरिक हा खऱ्या अर्थाने आजचाच विद्यार्थी आणि आजचाच विद्यार्थी हा आजचा नागरिक अशा या तत्वावरती जे काम चालतं, ज्या कामामध्ये राष्ट्र हे शिरोधारी ठेवून, ज्याच्यामध्ये माझा देश हेच माझं करिअर आहे, अशा पद्धतीने काम करणाऱ्या अनेक तरुणांची फौजच्या फौज विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं जे कार्य आहे हे कार्य अनेक वर्षांपासून खरं तर राष्ट्रनिर्माणाचं काम चालू आहे. आणि या राष्ट्रनिर्माणाच्या कामामध्ये आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी करिअरच्या माध्यमातून आपण इथून पुढे जी काही प्रगती करणार आहोत, काम करणार आहोत, योगदान देणार आहोत, यासाठी स्वागत करतो. मी प्राध्यापक विजय नवले पुण्यावरून आपल्याशी बोलतोय. 10वी 12वी आणि पदवीच्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं, आज कोरोनासारख्या परिस्थितीनंतर जेव्हा कोरोना संपून जाईल त्यानंतरचं विश्व कसं असेल, त्यानंतरचा माझा भारत कसा असेल, आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या हिशोबाने नवीन राष्ट्रीय धोरणाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही आत्ता काय केलं पाहिजे जेणेकरून आमचं करिअर एका अर्थाने आमचं वैयक्तिक करिअरसुद्धा यशस्वी होईल आणि आमच्या वैयक्तिक कामकाजातून आम्ही जे काही कार्य करू त्या कामातून समाजाची जी गरज आहे, आमच्या देशाची जी गरज आहे, राष्ट्रनिर्माणाचं जे स्वप्न, राष्ट्र म्हणजे ज्या अर्थाने एक भारत हे जगद्गुरू व्हायला हवा, यासाठीचा जो प्रवास आता जो चालू झालेला आहे त्या प्रवासामध्ये माझं योगदान काय असेल हा विचार करून निश्चितपणे मोठ्या करिअरच्या दृष्टीने जे विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी जमा झालेत, अभावी उपचे लातूरचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले, त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. मला असं वाटतं की करिअर हे काही वैयक्तिक मुद्दा नाही येतो. म्हणजे मी, माझा पगार, माझ्या दारासमोरची गाडी, माझा बँक बॅलन्स, मी आणि मी असं करिअर नाही आहे. खरं तर करिअर हे जीवन जगण्याचा मार्ग आहे आणि करिअर हे समाजाचा एक भाग असल्यामुळे समाजाच्या उन्नतीमध्ये माझं योगदान काय इथपासून याचा हा एक व्याख्येचा भाग आहे. त्यामुळे करिअरच्या व्याख्येमध्ये मी कायमच सांगत असतो ते म्हणजे कोणतं करिअर हे तुझं करिअर, कोणतं करिअर हे तुझं करिअर. काम वाढल्यानंतर मला जर आनंद मिळणार असेल, काम वाढल्यानंतर जर मला आनंद मिळणार असेल तर ते माझं करिअर. काम वाढल्यानंतर माझं तोंड जर वाकडं होणार असेल, म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की त्रासिक होणार असेल, मी दुःखी होणार असेल, मला वेदना होणार असेल काम वाढल्यानंतर, तर ते तुझं करिअर नाही आहे. परंतु काम करत असताना, कामाची व्याप्ती वाढत चाललेली असताना तुला आनंद होत चालला आहे, असं काम ते म्हणजे तुझं करिअर. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आता जे डॉक्टर्स काम करत आहेत त्या डॉक्टर्समध्ये जर एखाद्या डॉक्टरला रात्री 1:30 वाजता जर कॉल आला आणि हॉस्पिटलमधनं आलेल्या कॉलला ताबडतोब तुम्ही डॉक्टर दवाखान्यात येता का असं म्हटल्यानंतर त्या डॉक्टरचं उत्तर जर असं आलं की मी आता झोपलेलो आहे, मी उद्या सकाळी उठेल, चहा पाणी करेल, नाश्ता करेल, आवरेल, सगळं फ्रेश होईल आणि मग मी हॉस्पिटलमध्ये येईल, तिकडनं सांगतील की नाही पेशंट मात्र आत्ता सिरियस आहे, तुमच्या उपचारांची त्याला गरज आहे, आणि या डॉक्टरने जर उत्तर दिलं की सकाळी मी फ्रेश होईपर्यंत, तिथे येईपर्यंत त्या पेशंटला थोडं जिवंत राहायला सांगा, मला असं वाटतं की तो पेशंट कदाचित जिवंत राहणार नाही आणि ते हॉस्पिटल तुम्हाला पुन्हा बोलवणार नाही. परंतु काम करत असताना हे माझं 24 आवर्सचं काम आहे अशी भावना ठेवून जी मंडळी काम करतील ती मंडळी त्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने योगदान देतील. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या लक्षात आलं की कोणती कार्यक्षेत्र ही कार्यक्षेत्र आपल्याला आपल्या समाजासाठी गरजेची आहेत ही अधोरेखित झालं. शेतकरी गरजेचं आहे हे अधोरेखित झालं, बरोबर आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं, फार्मसी क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं, सेवा क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं, नर्सिंग सारखं क्षेत्र असेल, त्यानंतर पोलिसी क्षेत्र, शासकीय विभागांमध्ये चालणारी कामं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. ते आपल्याला कोरोनाच्या काळात कळलं. आपलं हे पण कळतंय की आता जो देश
जी कंपनी, जी संस्था, ज्या व्यक्तीच्या योगदानातून किंवा टीममधल्या योगदानातून कोरोनावरती लस तयार होऊ शकेल, ते काम हे सगळ्यात जास्त वेलकम काम असणार आहे. ते आपल्याला आज सगळ्यांना गरजेचं असणार आहे. त्यासाठी आपण आता आतुरतेने वाट पाहत आहोत. कोरोनासाठी औषध जर निर्माण झालं तर त्याची गरज आहे. म्हणजे पेंडिंग कामं, ज्या कामांमधून जे काम कुणी करत नाहीये, ज्या कामांची सगळ्या मानवजातीला गरज आहे, देशाला गरज आहे, समाजाला गरज आहे, ते काम म्हणजे तुझं जर होऊ शकलं तर तू करिअरमध्ये अत्युच्च स्थानी जाऊ शकतोस. म्हणून आज जो युवक मला कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा आहे, सायन्सला जाऊ की कॉमर्सला जाऊ की आर्ट्सला जाऊ, कोणत्या ठिकाणी मला जास्त पगार मिळेल, असे जे छोटे छोटे, ज्याला असं म्हणता येईल की छोट्या ताकदीचे प्रश्न विचारतायत ना, त्यांच्यापेक्षा माझं असं मत आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लातूर शाखेच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा, कार्यकर्त्यांचं सुद्धा हेच मत असणार आहे. नव्हे, स्वामी विवेकानंदांनी जो विषय मांडलाय, जो विचार सांगितलाय, तो हाच आहे की तुझी देशाला, समाजाला काय गरज आहे ते तू कर. ते तू करत असताना तुझं निश्चितपणे करिअर होणार आहे. कारण करिअरची व्याख्या मुळे आपण पैसा आणि प्रसिद्धीच्या भाषेत करतच नाहीये. करिअरची व्याख्या आहे तुझं योगदानातून मिळणारं जे अमूल्य कार्य आहे, ते अमूल्य कार्य म्हणजे तुझं करिअर आहे. आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, मी करिअर काउन्सिलर आहे ना, त्याने तुम्हाला सांगतो की करिअरमध्ये असं जर भरीव अशी कामगिरी जर आपण करून दाखवली, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, स्पर्धा परीक्षांच्या मधलं करिअर असेल, शेती असेल, उद्योजकता असेल, याच्यात जर आपण भरीव कामगिरी करून दाखवली तर पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान, इतिहासात टिकणारं नाव, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मागे हात धुवून लागतात. हे सगळं आपल्या पायाशी लोळण घेतात. यासाठी फक्त गुणवत्तापूर्ण काम आपण कोणत्या क्षेत्रात करू शकतो हा महत्वाचा मुद्दा आहे. सॉफ्टवेअर आवडत नाही परंतु परदेशात जायला मिळतं म्हणून सॉफ्टवेअरला जाणारी मंडळी नंतर फ्रस्ट्रेशनच्या आहारी गेलेली दिसतात. हल्लीच्या काळामध्ये, कोरोनानंतरच्या जगामध्ये मला असं वाटतं परदेशांचं शिक्षणासाठीचं आणि परदेशांचं नोकरीसाठीचं आकर्षण सुद्धा बहुतांशी कमी झाले असेल. कोरोनानंतरच्या इथून पुढच्या काळामध्ये महानगरांच्या आकर्षणापेक्षा आमच्या तालुक्याचा आणि गावाचा विकास करता येईल का, हा विचार निश्चितपणे देशावरती प्रेम करणारा तरुण करत आहे. आणि याच्यातच खरा अर्थ आहे. हे जे करतील तेच करिअरमध्ये यशस्वी होतील. कारण आता त्या दिशा तिकडे चालल्यात. त्या दिशांमध्ये हे लक्षात आलंय की अमेरिका किंवा इटली किंवा रशिया किंवा चीन किंवा यांच्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा आत्मनिर्भरतेचा माझा जो प्रवास आहे, तो आत्मनिर्भरतेचा प्रवास हा केवळ मला एकट्याला आत्मनिर्भर करणार नाही, तर देशाची इकॉनॉमी सुद्धा स्ट्रॉंग करणार आहे. आणि म्हणून देशाच्या इकॉनॉमीमध्ये माझं योगदान असलेलं करिअर कोणतं, हा सुद्धा विचार करायला हरकत नाही. अर्थात या ठिकाणी ते काम मला आवडणारं पाहिजे. मला ते आवडतंय, त्यासाठीच्या माझ्या क्षमता आहेत, त्यासाठीच्या माझ्या कॅपेबिलिटीज आहेत. हे सगळं असत असताना मी ते पॅशनेटली काम करतोय, मी देहभान विसरून काम करतोय आणि या कामातून समाजाचा विकास होत चाललाय. निश्चितपणे तुला या सगळ्या गोष्टी ज्या हव्यात ना व्यावहारिक जगातल्या, त्या तर मिळणारच, त्या मिळणारच आहेत. डॉक्टर नीतू मांडके हे हृदयावरती ऑपरेशन करायचे. हृदयावरती ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर नीतू मांडकेंचं म्हणणं असं होतं की ॲम्ब्युलन्समधनं आलेला पेशंट माझ्या उपचारांमुळे चालत चालत घरी जाऊ शकला पाहिजे, यासाठी मी मेडिकल क्षेत्रामध्ये आलोय. तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये कशासाठी जाता हे खूप महत्वाचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना सुट्ट्या मिळतात, रविवारी सुट्टी असते, शनिवारी पण सुट्टी असते, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात, दिवाळी सुट्ट्या मिळतात. म्हणून मी टीचिंगमध्ये आलो किंवा आले असं म्हणणारे त्या क्षेत्रामध्ये योगदान देऊ शकत नाहीत. त्यांचं योगदान नावाजण्यासारखं होऊ शकत नाही, त्याला आपण करिअर म्हणू शकत नाही. परंतु पुढच्या जनरेशन पिढ्यांवरती मला संस्कार करायचे आहेत. माझा विषय भूगोल असेल, माझा विषय कदाचित बॉटनी असेल, माझा विषय कदाचित पॅथॉलॉजी असेल, माझा विषय कदाचित जिओलॉजी असेल. या विषयाच्या माध्यमातून, त्या विषयाच्या संस्करणासोबतच एक राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार करण्यासाठीची जबाबदारी म्हणून मी शिक्षक बनणार आहे, असं म्हणणाऱ्या शिक्षकांना इथून पुढच्या काळात गरज असेल. त्यांची गरज समाजाला असेल. आणि म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकालानंतर हे शिक्षण क्षेत्रामध्ये आले आणि त्यांनी राष्ट्रनिर्मितीचं काम आधी संशोधक म्हणून केलं आणि नंतर शिक्षक म्हणून देखील केलं. आता कलाम साहेबांना आपण लक्षात ठेवतोय, आपण महनीय काम करणाऱ्या सगळ्या लोकांना लक्षात ठेवतोय. मित्रांनो, मला असं वाटतं की त्या छोट्या पैशाच्या मागे धावत असताना ह्या सगळ्या मोठ्या कामाकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. आपला जन्म खरं तर त्यासाठी झालाय. आपला जन्म यासाठी झालाय की आज आजूबाजूला असलेल्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या दूर करण्यासाठी तू तुझं अख्खं आयुष्य योगदान म्हणून देऊ शकतोस का. आणि हे योगदान देत असताना त्याला आपण करिअर नाव दिले. तू कदाचित डॉक्टर म्हणून काम करशील,
कदाचित औषधं नवीन निर्माण करून काम करशील. एका विद्यार्थिनीचा मला भाषण चालू असताना प्रश्न आला की ती विद्यार्थिनी म्हणाली की मला कोणत्या क्षेत्रात जायचं माहीत नाहीये, पण मला कॅन्सर सारख्या आजारावरती लस निर्माण करायची आहे. अशी ती विद्यार्थिनी, 9वीतली विद्यार्थिनी खूप त्वेषाने बोलली. त्वेषानेपेक्षा त्याला असं म्हणता येईल की उत्साहाने बोलली. त्याच्यामध्ये खूप ताकद होती, बोलण्यामध्ये जोश होता. मी त्या मुलीला प्रश्न विचारला की तुला हे असं का वाटतं. नंतर तिने मला उत्तर दिलं, परंतु मला हे कळलं की त्या मुलीच्या घरामध्ये कोणीतरी कॅन्सर पेशंट असला होता आणि कॅन्सर झाला म्हणजे सगळं कुटुंब हे एक प्रकारे हवालदिल होतं. पायाखालची जमीन निघून जाते आणि यामध्ये आता हा माणूस, व्यक्ती हा आपल्या आयुष्यातून निघून जाणार. आणि म्हणून ती मुलगी लहानपणापासून विचार करते की असा आजार कुणालाच झाला नाही तर. आणि ती मुलगी म्हणते की लहान मुलांना जर आपण व्हॅक्सिनच्या स्वरूपात कॅन्सरच्या विरोधात अँटी कॅन्सर काही करून देऊ शकलो तर जगामध्ये कुणालाच कॅन्सर. मुलीला फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर आहे. हे माय नेशन माय करिअरच्या अंडर येतं बरं का. माझा देश हेच माझं करिअर हे सांगत असताना ज्या ज्या क्षेत्रामध्ये माझी गरज आहे त्या त्या क्षेत्रामध्ये माझं योगदान देणार, त्या अनुषंगाने मी शिक्षण घेणार. किती सोपं आहे. आणि हे माझ्या आवडीचं असणार. म्हणजे मला ॲग्रिकल्चर विषय आवडतो. मला शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुळे मी व्यथित होतो. आणि हे सगळं झाल्यानंतर मी 10वी आणि 12वीच्या टप्प्यावरती असताना शेती विषयातलं आधुनिक पद्धतीच्या शेतीच्या दिशेने माझा योगदान देण्याच्या दृष्टीने मी शिक्षण घेण्याचा विचार करू शकतो. BSc ॲग्रिकल्चर किंवा BTech झालेला विद्यार्थी आधुनिक शेती करून उत्तमपणे काम करून शेतकऱ्यांना असं एक प्रकारची मदत ठरू शकतो. कर्ज काढून बोर खोदणारा शेतकरी 40 फूट खाली गेल्यानंतर सुद्धा जेव्हा पाणी लागत नाही तेव्हा हवालदिल होतो. आणि कर्ज काढलेलं असेल, मोठं व्याज असेल तर हा शेतकरी कदाचित दुर्दैवाने असा विचार करू शकतो. आणि म्हणून माझं असं मत आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही जर समस्या आपण मांडली तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती मी काय करणार असं म्हणणाऱ्या युवकांमधला एखादा युवक असं म्हणेल की मी कदाचित इंजिनिअरिंगमध्ये जाईल, कदाचित मी जिओलॉजीमध्ये जाईल, मी असं काम करेल की त्या कामाच्या माध्यमातून शेतकऱ्याला वरतूनच जसं आपण हाडांचा एक्सरे घेतो त्याच पद्धतीने जमिनीचा एक्सरे घेऊ शकतो का. असा एक्सरे घेतल्यानंतर कॉम्प्युटरच्या त्या मॉनिटरवरती स्पष्टपणे दिसेल की किती अंतरावरती पाणी आहे, कोणत्या प्रवाहाने कोणत्या दिशेने ते पाणीचा प्रवाह चालू आहे, जाड प्रवाह कोणता आहे, छोटा प्रवाह कोणता आहे, दीर्घकालीन कोणता आहे, परमनंट कोणता आहे, टेम्पररी कोणता आहे. आणि त्या ठिकाणी बरोबर मला जर बोर घेता आली तर त्या शेतकऱ्याला अचूक ठिकाणी पाणी लागणार आहे. हे शेतकऱ्यावरचं केलेलं योगदान तुला जागतिक करिअरसाठी घेऊन जाणार आहे. त्यातून तुला पैसा मिळणार आहे, तुला प्रसिद्धी मिळणार आहे आणि तुला तुझे जे कार्य करतोयस त्याचा थेटपणे उपयोग लोकांसाठी होणार आहे. पण याच्यामध्ये माझं एक कळकळीची विनंती की पैसा केंद्रित करिअरचा मोह टाळावा. पैसा केंद्रित करिअरचा मोह टाळावा असं म्हणताना मी पैसा टाळावा असं म्हणत नाहीये. म्हणजे कोणत्या करिअरमध्ये जायचंय याचा विचार करत असताना मगाशी जो मी मुद्दा मांडला की ज्या ठिकाणी पेंडिंग काम आहे, ज्या ठिकाणी समाजाची गरज आहे, जशी आता कोरोनाच्या काळामध्ये वॅक्सिनची गरज होती, औषधांची गरज आहे, हायजिनिक प्रॉडक्ट्सची गरज आहे, एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर सुद्धा संसर्ग होणार ची गरज आहे, हे आहे. ही पेंडिंग कामं अनेक आहेत. यादी करायची झाली तर मध्यरात्र उजाडेल एवढी पेंडिंग कामं. करिअरची निवड करावी हे करत असताना त्याच्यामध्ये आवड. दुसरा मुद्दा मी असं सांगत होतो की करिअरच्या निवडीमध्ये त्यातला केंद्रस्थान हा पैसा नको. कारण पैसा केंद्रस्थान ठेवलं तर कदाचित तुला वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज दिसतील. खूप पैसा असणाऱ्या तर अनेक गोष्टी आहेत. चित्रपट क्षेत्र आहे, क्रिकेट सारखं क्षेत्र आहे, उद्योजकतामध्ये मोठे उद्योजक बनण्याचं. अरे पण ते तुला जमणार आहे का? तुझे त्यासाठीचं ॲप्टिट्यूड आहे का? तुला त्या सगळ्या गोष्टींसाठी त्यासाठीची जी काही एक प्रकारची मेहनत करावी लागती त्याची तुझी तयारी आहे का? आणि ते तुला आवडते का? पण ते तुला आवडतच नसेल आणि तुला जर त्याच्यामध्ये जायचं असेल, असे अनेक तरुण, दिशा हरवलेले तरुण, आवड घालवून बसलेले तरुण आणि एक प्रकारे पैशाच्या नाराज असलेले तरुण आपण जेव्हा आजूबाजूला पाहतो त्यावेळेस उत्तर असं येतं की यांनी केंद्रस्थानी पैसा ठेवण्यापेक्षा कर्तृत्व ठेवायला पाहिजे होतं. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो व्याख्यानामध्ये, मी व्याख्यानं नेहमी करतो विद्यार्थी परिषदेच्या मार्फत, तर अनेक ठिकाणी मी राज्यभर फिरलो. इतकं की 2017 साली घशावरती ऑपरेशन मला करावं लागलं आणि एका स्वरपट्टीचं ऑपरेशन केल्यानंतर परत मी तुमच्यासमोर बोलण्यासाठी आज मी लातूरला प्रत्यक्ष येऊ शकलो नाही, परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्या अभाविपच्या लातूरच्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाखातर मी आज तुमच्यासमोर बोलतोय. पण मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की
या ठिकाणी हे जे तळमळीने सांगावं लागतंय की त्या ठिकाणी पैसा हे केंद्रस्थान मानणाऱ्यांना बऱ्याच वेळा निराशा येऊ शकते, परंतु कर्तृत्व केंद्रस्थानी म्हणून जर करिअरचा निर्णय केला तर कर्तृत्वाच्या भरारीतून पैसा बक्कळ मिळू शकतो, ही पण सिच्युएशन आहे. असं अनेकांच्या बाबतीत झाले. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत असताना तो देशाची गरज म्हणून खेळत गेला, पैसा त्याला मिळत गेला, परंतु पैसा मिळतोय म्हणून तो खेळला असं नाही झालेलं. पण सचिन तेंडुलकर असेल, गायनामध्ये किशोर कुमार असतील, लता मंगेशकर असतील, अभिनय क्षेत्रामध्ये अमिताभ बच्चन असेल, संशोधन क्षेत्रामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या या महान लोकांनी खरं तर त्यांच्या आवडीने त्या क्षेत्रामध्ये ते गेले, परंतु त्यांनी जी मेहनत केली ती अचाट अशी मेहनत होती. डॉक्टर कलाम साहेबांना कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही केसांची जी तुमची स्टाईल आहे याच्यामध्ये एवढे केस तुम्ही वाढवलेले आहेत, ते स्टाईल कशा पद्धतीचे? कलाम साहेबांनी सांगितलं की माझ्यासाठी एक एक मिनिट महत्वाचा आहे. एक संशोधक या नात्याने मला एक एक मिनिट का महत्वाचं आहे? चांद्रयान मोहिमेच्या वेळेस सगळ्यांनी पाहिलं असेल की काही मिली सेकंड्स वरतूनच आपल्या देशाचं जे काही मोठं यश मिळणार होतं ते अलीकडे थांबलं. संशोधकांसाठी मिनिट महत्वाचा नाही. ते साहेब डॉक्टर कलाम साहेब म्हणाले नुसता मिनिट नाही, सेकंद नाही, तर मिली सेकंद, नॅनो सेकंद आमच्यासाठी महत्वाचा असतो, कारण मिसाईल्स किंवा सॅटेलाइट्सच्या रचनेमध्ये काम करणाऱ्या ह्या माणसांना ह्या अचूकतेचाच ठाव घ्यायचा असतो. कलाम साहेब म्हणाले की दर महिन्याला जर मी केस करू लागलो तर दरवेळेस माझा 1.5 तास जाईल, म्हणून मी 5 ते 6 महिन्यानंतर केसांसाठी वेळ देतो. माझे 8 ते 9 तास वाचतात. ते माय नेशन माय करिअर आहे. माय नेशन माय करिअर यासाठी आहे की मी राष्ट्रासाठी काय करू शकतो, होण्यासाठी मी संशोधन आता इथून पुढच्या काळामध्ये नॅनो सारखे तंत्रज्ञान असेल यासाठी मला काम करायचंय. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मला अमुक एक काम करायचंय. हवामान खात्याचे अंदाज अचूक येण्यासाठी, ते अंदाज बऱ्याच वेळा अचूक येत नाहीत आणि म्हणून आमचा शेतकरी हा अचानक गारपिटीचा सुद्धा एक बळी पडतो, शिकार होतो. आमच्या शेतकऱ्याच्या शेतातलं पीक अचानक अवकाळी पावसामुळं हे बेचिराख होऊन जातं. म्हणून हवामान खात्यामध्ये उत्तमपणे काम करणाऱ्या संशोधकांची सुद्धा भारताला गरज आहे. ती गरज आहे, ते पेंडिंग काम आहे. त्या पेंडिंग कामातून तुमचं वैयक्तिक करिअर होणार आहे, परंतु आमच्या शेतकरी बंधूंसाठी सुद्धा मोठं कार्य उभं राहणार आहे. ही देशाची गरज आहे, ही समाजाची गरज आहे. रस्त्यावरती अपघात जास्त होतात, हे अपघात कमी होण्यासाठी ऍक्सिडेंट प्रोन, म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी, ते 0 ऍक्सिडेंट प्रोनसाठी आपल्याला काही करता येऊ शकेल का? आणि मग ह्यासाठीचं तंत्रज्ञान, मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग सारखी गोष्ट असेल, रोबोटिक्स ऑटोमेशन सारखा विषय असेल, यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान वापरायचं असेल. उद्या तुम्ही इंजिनियर होऊन ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करताल, परंतु तुमच्या डोक्यामध्ये मूळ मुद्दा असा असला पाहिजे की अपघात कसे कमी करता येतील यासाठी माझं काम असेल. ऊर्जा कशी कमी लागेल, ऊर्जा कमी लागण्यासाठी माझं योगदान काय असेल. सोलर एनर्जी भारतामध्ये विपुल प्रमाणात आहे, जी वापरली जात नाही. त्यामुळे एखादा 10वी-12वीचा विद्यार्थी आता असा विचार करू, सोलर एनर्जी माझा करिअरचा मार्ग ठरतोय बाबा. मग सोलर एनर्जी शिकण्यासाठी, म्हणजे सोलर एनर्जीमध्ये काम करण्यासाठी 11वी-12वी कदाचित सायन्स, नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स हे विरघळून जाणार आहे, परंतु मूळ आत्मा तर तोच राहणार आहे आजच्या तारखेला. कारण एज्युकेशन पॉलिसी लगेच उद्यापासून काही आपल्यावरती राबवली जाणार नाहीये, ती खालपासून येणार आहे. आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीचा विचार करून सुद्धा करिअरचा विचार आपल्याला कसा करायचा हा मुद्दा आहे. परंतु मग तो विद्यार्थी सोलर एनर्जीमध्ये काम करायचं, तो विद्यार्थी सायन्सला जाऊन कदाचित इंजिनिअरिंग करेल, कदाचित फिजिक्स सारखा विषयामध्ये अभ्यास करेल. तो हवामान खात्यामध्ये चांगलं काम करणारा विद्यार्थी IT इंजिनियर बनून कदाचित ते सॉफ्टवेअर तयार करेल, और अदरवाईज त्याला स्टॅटिस्टिक्समध्ये जाऊन काम करण्यासाठीच्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. मला काय काम करायचंय, मला कोण बनायचंय यापेक्षा मला काय करायचंय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. करिअरच्या निवडीमध्ये, करिअरच्या सगळ्या चर्चांमध्ये खूप चुकीचा मुद्दा काही लोक मांडतात, किंवा आपण समाज म्हणून सुद्धा बऱ्याच वेळा घरांमध्ये चर्चा करतो. ह्या मुलांशी आपण बोलत असताना म्हणतो, तुला कोण व्हायचंय रे, तू कोण होणार याचं उत्तर डॉक्टर, इंजिनियर, पोलीस वगैरे असे काहीतरी यायला लागतं. ते उत्तर येत असताना नुकताच कुठला तरी चित्रपट पाहिला असेल किंवा एखादी बातमी वाचली असेल तर त्या अनुषंगाने उत्तर येण्याची शक्यता दाट असते. सिंघम चित्रपट पाहिल्यानंतर IPS ऑफिसर व्हायचंय असं तो विद्यार्थी म्हणू शकतो. कोणते, ज्या पद्धतीने तुमच्यावरती प्रभाव निर्माण होतो त्या हिशोबाने तुम्ही बोलत असता. मला असं वाटतं की असं मोटिवेशन गरजेचं आहे, आणि या मोटिवेशनमधून विद्यार्थ्यांच्या समोर व्हिज्युअलायझेशन तयार व्हायला पाहिजे की मला काय पण मला काय व्हायचं याच्यापेक्षा अजून एक जरा पॉलिश लेवलचा प्रश्न मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवेन.
मी ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन करेल की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांशी, 10वीचे विद्यार्थी, 8वी 9वीचे विद्यार्थी यांच्याशी पण चर्चा करा. आणि तर 100% तो विषय असा आहे की मी कोण होणार यापेक्षा मी काय करणार हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मी काय करणार यात खूप अंतर आहे. म्हणजे मला रुग्णसेवा करायला आवडते याचं उत्तर डॉक्टर, नर्स किंवा हॉस्पिटल रिलेटेड सेवा क्षेत्रांमध्ये तू येऊ शकतोस. रुग्णसेवा करायला आवडते, पण रुग्णसेवा करायला आवडत नसताना मला डॉक्टर व्हायचंय. मग रक्त पाहिल्यानंतर तुला चक्कर येऊ शकते. आजारी माणूस पाहिल्यावरती तुला त्याच्यापासून लांब थांबावशी वाटू शकतं. रोगट पेशंटच्या जवळ तू जाणार नाही. जखमी झालेल्या पेशंटला तुला तपासताना त्रास होऊ शकेल. ते पाहिलेत तुला फक्त त्याच्यामधला रुबाब. हा मुद्दा असला पाहिजे. तो मुद्दा असेल तर तुझा डॉक्टर बनण्यासाठीच्या ती नीटची परीक्षा असेल किंवा इंजिनिअरिंगला समजा सीईटीची, जेईची परीक्षा असते, IITला जाण्यासाठी जेई ॲडव्हान्स परीक्षा असते. या परीक्षांची तयारी पद्धतीने होईल. काय करायचंय हे माहिती असलं पाहिजे. मला कोण व्हायचंय याच्यापेक्षा मला काय करायचंय हा खूप कळीचा मुद्दा आहे. मला देशाची सेवा करायची आहे असं जर उत्तर असेल, प्रश्नाचा शोध घेतला तर मग NDA सारखी परीक्षा आहे. 12वी नंतर NDAची परीक्षा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. सायन्सच्या विद्यार्थ्यांना ती परीक्षा जरा सोपी जाते, परंतु देशभरातले विद्यार्थी बसतात. महत्वाची चाचणी त्याच्यामध्ये असते आणि याच्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण अभ्यास, तुमचे एक प्रकारे इंटेलिजन्स टेस्ट, याच्यातून तो विद्यार्थी तावून सुलाखून निघून आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जातो. पण देशाची सेवा करायची हा मूळ मुद्दा पाहिजे ना. माझं नाव पेपरमध्ये छापून आलं पाहिजे, मला सेल्फी काढून ती स्टेटसमध्ये टाकायची, म्हणून मला NDAला जायचंय असं म्हणणारे शकत नाहीत. परीक्षा पासच होऊ शकत नाहीत. कारण त्यासाठी जी तळमळ लागते, तो जो एक रोख लागतो, त्यासाठी जी एक ताकद. करिअरचा अजून एक नियम आहे. करिअर हे यशस्वी करिअरसाठी तीव्र कुशाग्र बुद्धिमत्ता सगळ्याच करिअर काही ठिकाणी लागेल, परंतु कुशाग्र बुद्धिमत्तेपेक्षा सुद्धा एक गोष्ट खूप महत्वाची आहे. ती गोष्ट म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. प्रचंड इच्छाशक्ती. मला हे करायचंच आहे. आणि असं म्हणणारी जी मंडळी आहेत ती मंडळी ह्या विविध क्षेत्रांमध्ये NDAची परीक्षा असेल, देशाची सेवा करायची, कदाचित कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस CDSCतून तो विद्यार्थी जाऊ शकतो. त्यातून शक्य नाही झालं, कदाचित ग्रॅज्युएशन नंतर टेक्निकल एंट्री आहे, 12वी नंतर टेक्निकल एंट्री आहे, इंजिनिअरिंग नंतर इंजिनिअरिंगच्या ज्ञानाच्या आधारावरती तुमची भरती होऊ शकते आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये. त्याच्यामध्ये मुलींचा पण अंतर्भाव असतो. NDAला मुली नाहीयेत, पण देशाची सेवा करायची मूळ त्याचा धागा होता. तो धागा होता. मला दुर्जन शक्तीवरती विजय मिळवायचा आहे, मला देशामध्ये वातावरण ह्याचं उत्तर असू शकतो. पण मला लाल दिव्याची गाडी पाहिजे, पण तो काढून टाकलाय. पण मला अशी गाडी पाहिजे, मला असा बंगला पाहिजे, मला पेपरात नाव छापून आलं पाहिजे, मला एवढा पैसा पाहिजे, माझ्या हाताखाली नोकर पाहिजेत असं म्हणणारा प्रशासकीय अधिकारी सेवेसाठी बसलेला विद्यार्थी तो परीक्षेत पास होऊ नये अशी इच्छा आहे. त्याचं कारण मला गरिबाची झोपडी जाळणारा पोलीस अधिकारी व्हायचंय, सरकारी अधिकारी व्हायचंय, का गरिबाच्या झोपडीतली चूल पेटवणारा सरकारी अधिकारी व्हायचंय. बघा, गरीब झोपडी जाळणारा अधिकारी व्हायचंय का गरिबाच्या झोपडीतली चूल पेटवणारा अधिकारी व्हायचंय. दुसऱ्या प्रकारचा अधिकारी आपल्याला अपेक्षित आहे. तो तसा अधिकारी अपेक्षित होणारी मंडळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संस्कारातून तयार झाली तर ते उत्तम आहे. आणि ते होतच आहे की राष्ट्रनिर्माण याच्यामध्ये देशाचा विचार, आणि याच्यामध्ये नुसता देशाचा विचार नाही तर संपूर्ण जगामध्ये माझा भारत देश कोणी हल्ला करणार नाही यासाठीची आर्थिक ताकद आम्ही तयार करू. यासाठीचे विविध क्षेत्रांमधले ते कदाचित सायंटिस्ट असतील, कदाचित उद्योजक असतील, कदाचित विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे, मनापासून काम करणारे, तळमळीचे अशा पद्धतीचे तज्ज्ञ असतील. हे आमच्यातनं तयार होणं हे कदाचित अशा करिअरच्या व्याख्यानांच्या मागचं सूत्र असावं असं मला वाटतं.
आजपर्यंत मी 2,000-2,2500 व्याख्यानं दिलीत. आज हे माझं ऑनलाईनची आता माझी रोजची व्याख्यानं चाललीत. मला आनंद वाटतो की अभाविपच्या माध्यमातून मी लातूर शहरात यावर्षी थेटपणे येऊ शकलो नाही, पण लातूर शहरातल्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी मी येऊन गेलो, परंतु यावर्षी आज मी तुमच्याशी बोलतोय. आपल्याला काय करायचंय की 15-20 वर्षांनंतर जगातील सगळ्यात जास्त समाधानी लोकांचा देश कोणता, हा प्रश्न जगात जर कोणी विचारला, ह्याचं उत्तर भारत आलं पाहिजे. जगातील सगळ्यात जास्त समाधानी लोकांचा देश. हे समाधान विकासाचं आहे, यशाचं आहे, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सुजलाम सुफलाम भारताचं, त्याच्या ती निर्मिती निमित्ताने आपल्या लक्षात आलं की निसर्गाला ओरबाडून चालणार नाही. मी फक्त मनुष्य नाहीये, पृथ्वी तलावरती मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत, आणि त्यातले काही मायक्रो ऑर्गॅनिझम त्रासदायक सुद्धा आहेत. इंट्रोस्पेक्शनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आपल्या हे पण लक्षात आलं की मनुष्य प्राणी नाही तर सगळ्या प्रकारच्या जीव, ज्याला असं म्हणता येईल की वनस्पती असतील, झाडं असेल, निसर्ग असेल, माझी भूमाता असेल, ह्या सगळ्यांसाठी, ह्या सगळ्यांना विचारात घेऊन, या सगळ्यांना कुणालाही त्रास न देता सगळ्यांचा विचारात घेऊन विकास एकत्रित, ज्याला असं म्हणता येईल की तौलनिक विकास, याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे मी प्रॉब्लेम क्रिएट नाही व्हायला पाहिजे. म्हणजे मी एखादी फॅक्टरी काढत असताना तिथली वन्यजीव संपत्ती ती तुडवली जाता कामा नये. पृथ्वीच्या कोशातून काही वस्तू बाहेर काढत असताना त्याच्यातून संपूर्ण पर्यावरणाचं शोषण होता कामा नये. अशा पद्धतीचा असलेला सर्वंकष अशा पद्धतीचा विकास आम्ही जर करू शकलो तर मला असं वाटतं की मग तसा विकास करणारी, आणि म्हणून ही व्याख्यानं गरजेची असतात. म्हणून अभावी की अशा पद्धतीचा विचार घेऊन 11वी-12वी नंतर, 12वी नंतरच्या पदवीच्या टप्प्यात, तर या पद्धतीने आपण विचार करत गेलो तर मग याच अनुषंगाने आपण त्याला माय नेशन माय करिअर असं नाव दिलंय. माय नेशन माय करिअर. माझ्या समाजाची गरज काय, माझ्या राष्ट्राची गरज काय, आणि त्याच्यामध्ये माझी आवड आणि क्षमता, असे जी काही महान विभूती होऊन गेल्या त्या महान विभूतींचाही आपण शोध घेतोय. मला असं वाटतं की हे सगळं करत असताना तांत्रिक कारणामुळे आपण नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे नवीन स्किल बेस्ड अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जाणार आहे. मला असं वाटतं की आत्ता 10वी-12वी करणारे झालेले विद्यार्थी यांनी हे लक्षात ठेवावं की नाही म्हणलं तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कौशल्याधिष्ठित पद्धतीने शिकावं लागणार आहे. तुमचं सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, इंजिनिअरिंग असेल, कोणत्याही विषयातलं शिक्षण असेल, या शिक्षणामध्ये आपल्याला ज्या कौशल्यांचा विचार अपेक्षित आहे, ज्या पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन आपल्याला जे शिकायचं आहे, त्यासाठी जेवढी आपण मेहनत करू तेवढी 10-12-15 वर्षांनंतर व्यावहारिक जगामध्ये 2 प्रकारचे प्रवाह असणार आहेत. प्रवाह नंबर 1 असा असणार आहे की नवीन शिक्षण पद्धतीप्रमाणे आलेली जी मंडळी आहेत ती पहिल्यापासून व्होकेशनल ट्रेनिंग घेऊन आलेली असतील. त्यांना कौशल्य सगळ्या गोष्टींचं असण्याची शक्यता आहे, कारण त्यासाठी शासन आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. मग ही जी मंडळी आत्ता जी पास होणारी मंडळी ही त्यांच्या 40शी मध्ये आत्ता जाणारी मंडळी कदाचित त्या लोकांशी कॉम्पीट करणार आहेत की ज्यांच्याकडे व्होकेशनल स्किल्स आहेत. म्हणून मी अत्यंत गांभीर्याने हा मुद्दा सांगतोय की नवीन शैक्षणिक धोरणाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या विद्यार्थ्यांनी करिअरच्या विविध क्षेत्रांमध्ये जात असताना त्या क्षेत्रांमधले कौशल्य येणार असेल का नसेल हे माहीत नाही. तुम्ही तुमच्या लेव्हलला त्यासाठीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते प्रयत्न करावेत. म्हणजे इंडस्ट्रियल एक्सपोजर असेल, प्रत्यक्ष स्किल असेल, हँड्स ऑन स्किल्स असतील. मला असं वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ज्यांच्याकडे कौशल्य आहे तीच लोक चालणार आहेत. 2 प्रकारचे ऑप्शन्स आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढे उपलब्ध आहेत. ऑप्शन नंबर 1 असा आहे की
बघा 10वी 12वीचे विद्यार्थी, पदवीचे विद्यार्थी, त्यांना मी सांगतोय, येणारी जी 5-6 वर्ष आहेत, ही येणारी 5-6 वर्ष ही मजा करा. लग्नाची पत्रिका नसेल तरी जेवायला जा. आईने ढाब्यावरनं खाऊन या. कुणी बोलवलं नाही तरी डीजे वरती नाचायला जा. ट्रिपल सीट गाडी रॉंग साईडनी चालवा. 2 वेळा पाहिलेला पिक्चर 3, 4, 5 वागणारी कॉलेजची मुलं मला देशाचा महत्वाचा कालावधी व्हायला घालवतात. त्यांचं पुढं काय होत असेल? ऑप्शन नंबर 1 आहे, ही 5-6 वर्ष टाइमपास करा. ही 5-6 वर्ष कॉलेजची आहेत. युवक आहे, बेफाम आहे. ही 5-6 वर्ष जर आता आपण वायाला घालवली, हे मी खूप गांभीर्याने सांगतोय, ही 5 त्याच्या पुढे काय घडणार आहे? त्याच्या पुढे काय घडणार आहे तर शिक्षण अपुरं राहील. जर पूर्ण झालं तर कमी गुणवत्तेने होईल. नोकरी मिळणार नाही. जर मिळाली तर कमी पगाराची मिळेल. आणि या सगळ्या पुढची 30-40 वर्ष ही आपल्याला हाल अपेष्टांमध्ये काढावं लागेल. 5-6 वर्ष मजा आणि पुढची 30-40 वर्ष सजा, अशा पद्धतीचा ऑप्शन नंबर 1 आहे. ऑप्शन नंबर 2 कोणता आहे? ऑप्शन नंबर 2 आहे, ही 5-6 वर्षच फक्त कष्टाची आहेत. ही 5-6 वर्षच फक्त काम करायचे, म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतःला डेव्हलप करायचे. आपल्या वरती टाकीचे घाव घ्यायचे. काय करायचे कष्ट फक्त ऑप्शन नंबर 2 मध्ये फक्त 5-6 वर्ष कष्ट आहेत. पण त्याच्यानंतर इतकं यश मिळणार आहे की कदाचित तुम्ही 12वीची नीटची परीक्षा, मेडिकलसाठी, इंजिनिअरिंगसाठी जेईई किंवा सीईटीची परीक्षा, एनडीए सारखी परीक्षा, ज्यांना पदवीनंतर सरकारी अधिकारी बनायचे त्यांच्यासाठी एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा असतील, MBA करण्यासाठी कॅट सारखी परीक्षा जी अत्यंत मानाची समजली जाते, ह्या सगळ्या मोठ्या परीक्षा यांच्या माध्यमातून यांच्या पात्रतेमध्ये यशस्वी झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी होऊन गेलात. कुणी सरकारी अधिकारी होतील, IAS IPS अधिकारी होतील, कुणी IIT मध्ये शिक्षणासाठी जातील, कुणी कदाचित संशोधन करण्यासाठी अजून कुणी मिलिटरीच्या प्रशिक्षणासाठी देशाच्या सेवा कार्यामध्ये जातील. परंतु हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये त्या पात्रता परीक्षांमध्ये आपण उत्तीर्ण झालो, त्यानंतरचं जे आयुष्य आहे ते मात्र आयुष्य तुमच्या असणार आहे. तुम्ही कुठे साहेब म्हणून गेल्यानंतर तुम्हाला कारचा दरवाजा आतून सुद्धा उघडावा लागणार नाही. बाहेरूनच दरवाजा उघडला जाईल आणि मग या साहेब, या मॅडम, अशा पद्धतीने तुमचं स्वागत होऊ शकेल. पण त्यासाठी आत्ताची करिअरची जी पायाभरणी आहे, त्या पायाभरणीमध्ये तो जो पुस्तकी अभ्यासक्रम आहे, पात्रतेच्या परीक्षा आहेत, आणि माझं अजून तुम्हाला एक म्हणणं आहे ते म्हणजे तुम्ही त्या कौशल्यांच्या दृष्टीने जो विचार करायचा आहे. कुणाला वकील व्हायचं असेल तर ठीक आहे, BSL LLB सारखा कोर्स करता येईल, परंतु उत्तम बोलता येते का? उत्तम बोलण्यासाठीचं कौशल्य आता या 2-3 वर्षांमध्ये आम्हाला डेव्हलप करता येईल का? छानपणे पुस्तकाचं वाचन करून वाचनाचा अनुभव येतोय का? विचार करता करता बोलता येतंय का? आणि बोलता का? अशा पद्धतीचं वक्तृत्व कौशल्य, हे कौशल्य असणार आहेत ज्यामध्ये आपण काही लिखाण आणि ते लिखाण समोरच्या पुढे मांडलं जाईल. मध्ये यातली काही, मी त्या पाण्याच्या थेंबाबद्दल बोलत होतो. सातत्याने पडणारा पाण्याचा थेंब हा सिमेंट कॉन्क्रीटवरती पडत राहतो. तो सातत्याने एकाच जागेवर, एकाच ठिकाणी, एकाच टाइम इंटरवल नंतर तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच तन्मयतेने पडत असतो. पाण्याचा थेंब त्याच ठिकाणी पडल्यामुळे काही महिन्यांनंतर आपल्या लक्षात येतं की त्या सिमेंट कॉन्क्रीटला, जे प्रचंड कडक असतं, त्या सिमेंट कॉन्क्रीटला प्रचंड मुलायम पाण्याच्या थेंबामुळे खड्डा पडलेला असतो. हीच परिस्थिती तुम्हाला डोंगरामधून त्या काळा पहाडाला सुद्धा पाणी जे आहे ते पाणी एक प्रकारे खड्डा करून त्याला भेग पाडून पुढे येत असतं. म्हणजे करिअरच्या बाबतीत सुद्धा बोलायचं, मॅथमॅटिक्स कच्चं आहे, परंतु ज्याला इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये काम करायचंय, इथून पुढच्या काळामध्ये आत्मनिर्भरतेकडचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये संशोधनाची जी गरज आहे. मी तुम्हाला हे का सांगतो, बरोबरच्या व्यापारामध्ये आपण भारताने सांगितलं की तुमचं इम्पोर्ट आम्ही थांबवतोय, काही अजून थांबवलं जाईल.
म्हणजे हे जे इम्पोर्ट आहे याच्यामध्ये उद्या राखी पौर्णिमा आहे, म्हणजे राखी पौर्णिमेच्या राख्या, गणेशोत्सवातली गणपतीची मूर्ती, दिवाळीमधल्या लाईटच्या माळा, दिवाळीमधल्या पंत्या, इथपासून तर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू किंवा दिसायला सुबक असलेल्या परंतु कमी टिकणाऱ्या आता भारतामध्ये इम्पोर्ट केल्यामुळे जो काही त्यामुळे दिसतं आपल्याला काळामध्ये, कोरोना नंतरच्या जगामध्ये आता करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांच्या पुढचं हे आव्हान आहे की आपण नुसतं चीन नाही, कडनं येणारी आयात ही प्रमाणापेक्षा जास्त आयात जी आहे हे सगळे इंडिजिनियस भारतामधले स्वदेशी ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. हे आपण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे, खूप अभ्यास करावा लागणार आहे. मध्ये काम करत असताना हे व्हॉट्सॲप ह्याचा प्रमाणापेक्षा वापर न करता कमी वेळ त्याच्यासाठी देऊन सगळा वेळ आपल्या ह्या योग साधनेमध्ये, एक प्रकारची ही साधना आहे, ह्या साधनेमध्ये द्यावा लागणार आहे. संशोधन क्षेत्रातलं करिअर असेल, या क्षेत्रातल्या कामातून, कामाच्या आउटपुटमधून आपण जर खऱ्या अर्थाने भारतामध्ये इंडिजिनियस प्रॉडक्ट तयार करू शकलो आणि नुसतं आपण तयार करणं नाही, आपण आत्ताच्या परिस्थितीपेक्षा उलटी परिस्थिती म्हणजे जास्तीत जास्त एक्सपोर्ट करू शकलो, तो वेगळ्या पद्धतीने आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये एक्सपोर्टचा बोलबाला जास्त करू शकतो. आणि मग अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या 20 वर्षांनंतर, 20-25 वर्षांनंतर भारताची इकॉनॉमी ही त्या अर्थाने डॉलरच्या तुलनेमध्ये स्ट्रॉंग बनलेली पाहायला लागेल. हे माय नेशन माय करिअर असणार आहे. संशोधन क्षेत्र असेल, उद्योजकता क्षेत्र असेल, यामधून भारताची इकॉनॉमी ऍक्सेलरेट करणे आणि अशा क्षेत्रांमध्ये जाण्यासाठीचा तो अभ्यास आहे, त्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करण्यासाठीची मेहनत आपण करणं. ही मेहनत करताना आनंद मिळाला पाहिजे. ही मेहनत करत असताना योगदान देण्याच्या एक प्रकारचा जो एक नशा असते त्या कामाची, एक धुंदी असते, ती कामाची धुंदी आपल्याला आली पाहिजे. ही धुंदी अशी असते की या धुंदीमध्ये आज रात्री झोपत असताना कधी एकदा उद्याची सकाळ उजाडते आणि उद्याची सकाळ उजाडल्यानंतर मी कधी एकदा कामाला लागतोय आणि मी काम करतोय, माझं योगदान देतोय, अशा प्रकारची भावना आपल्या सगळ्यांमध्ये असण्याची गरज आहे. आनंदाने, उत्साहाने, मनापासून स्वतःचे कौशल्य वापरून अशा पद्धतीचे नव क्षेत्रांमध्ये करणारी माणसं, ती पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत एक प्रकारे टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जगाच्या जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये जाऊ शकतो. मला खात्री आहे भारताची जी पूर्वीची जी प्रगती होती ती आयुर्वेदामध्ये असेल, कदाचित ती खगोलशास्त्रामध्ये असेल, कदाचित ती शेती विषयामध्ये असेल, अनेक गोष्टींमध्ये भारताने सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये असेल, ती मधल्या काळामध्ये डार्क एजमुळे आपली थांबली. नवीन एक दिशा, एक नवीन संदेश आपण या सगळ्यांच्या मार्फत जातोय. लोकल टू ग्लोबल आपण जाऊ शकलो पाहिजे. यासाठीची करिअर्स, यासाठीचे सगळे व्यक्तिमत्वातले बदल, व्यक्तिमत्वातल्या बदलमध्ये कौशल्याचा विचार मगाशी मी काढला, त्यासोबत स्वतःचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीने फुलवणं की यासाठी जे कॉम्पिटिशन असेल ती कॉम्पिटिशन आमच्याशी संबंधित असणारच नाही. आम्ही कॉम्पिटिशनच्या अगदी टोकाला असू, आमच्याशी कोणी कॉम्पिटच करू शकणार नाही, या लेव्हलचं योगदान आपल्याला द्यावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात माय नेशन माय करिअरचा विचार करत असताना देशाचं काम फक्त सीमेवरती उभे असलेले किंवा सीमेच्या वरती रक्षण करणारे आमचे सैनिक बांधव नाहीत. सैनिक बांधव जे काम करतात ते खूप मोठं अमूल्य, स्वतःचा जीव जाऊ शकेल आणि तरी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी तुम्ही -40 डिग्री सेल्सिअसमध्ये काम करता. मला असं वाटतं की हे काम अगदी मोठं काम आहे. परंतु सैनिक बनूनच काम करायचंय का अन्य काही मेथॉडॉलॉजी आहेत? शेती उत्तम करून काम करता येईल का? भारताची आर्थिक ताकद मोठी, माझं काही योगदान देता येईल का? विविध क्षेत्रांमधलं असं योगदान आपल्याला अपेक्षित आहे. आणि म्हणून माय नेशन माय करिअरच्या अंडर आवड असलेले, प्रतिभावान असलेले, स्वतःची प्रतिभा निर्माण करू इच्छिणारे, आणि हे सगळं करत असताना हे सगळं समाजाप्रती आहे. मी कोण होणार यापेक्षा मी काय करणार, मला काय मिळणार यापेक्षा मी काय देणार, या सगळ्या विचारधारेतून आपण जर कार्य करू शकलो तर येणारा काळ निश्चितच भारतीय युवकांचा असेल. कोरोनाच्या काळामध्ये सध्या थोडे नकारात्मक दिवस आहेत, सध्या थोडीशी परिस्थिती नकारात्मक वाटते, पण मी खात्रीपूर्वक सांगतो कोरोनानंतर 3-4 महिन्यांनी, 5-6 महिन्यानंतर वर्षी जी काही इकॉनॉमी अप होईल, त्या इकॉनॉमी अप झाल्यानंतर ज्याला असं म्हणतो आपण की मंदीनंतर संधी असते, अशा पद्धतीच्या अनेक संधी भारतातल्या युवकांसाठी उपलब्ध असतील. त्या सर्व क्षेत्रांमध्ये असतील. एव्हाना मी मगाशी जो उल्लेख केला की महानगरांचं आकर्षण कमी होऊन खेड्यांचं आकर्षण वाढू शकेल, परदेशांचं आकर्षण कमी होऊन स्वदेशीचं आकर्षण वाढू शकेल, आणि त्या अनुषंगाने
नवीन एज्युकेशन पॉलिसीचाही विचार करता कौशल्य केलेले, जेव्हा हृदयामध्ये देशाबद्दलची प्रेम भक्ती आहे आणि कामामध्ये मात्र कौशल्य आहे, अशा पद्धतीने कार्य करतील, तेव्हा निश्चितपणे माय नेशन माय करिअर असा आणि करिअरचा सुद्धा विषय निकालात निघेल. आपण सगळेजण आनंदाने करिअर करू. नंतर ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जाईल की $1 अमेरिकन म्हणजे किती भारतीय रुपये, विद्यार्थ्याने आम्हाला उलटा प्रश्न केला पाहिजे की नवले सर तुम्ही चुकताय, $1 अमेरिकन म्हणजे किती भारतीय रुपये असा प्रश्न विचारायच्या ऐवजी तुम्ही आता बदललेल्या परिस्थितीच्या अनुसार प्रश्न विचारा, 1 भारतीय रुपया म्हणजे किती अमेरिकन. लोकांनी गेल्या 20 वर्षामध्ये मोठी प्रगती सगळ्या क्षेत्रांमध्ये केली आहे. मला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून, अभाविप लातूरच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्या लातूर जिल्ह्यातले सगळे विद्यार्थी असा विचार मनात ठेवतील, मी किती पैसे मिळवणार यापेक्षा मी काय कर्तृत्व दाखवणार असा मोठा विचार करतील. आणि त्या अनुषंगाने जो काही अभ्यास करायचा आहे, जी काही प्रतिभा निर्माण करायची आहे, जे काही कौशल्य हस्तगत करायचे आहे आणि जी काही तपस्या निर्माण, ते सगळ्यासाठी तुम्ही तयार राहताल. हे सगळं करत असताना तुम्ही आनंदाने काम करताल आणि हसऱ्या लोकांचा, समाधानी लोकांचा, सुजलाम सुफलाम जगाला संस्कृती दाखवणारा, एक प्रकारची संस्कृती, भारतीय संस्कृती जगापर्यंत पोहोचवणारा, मानवतेने जगणारा, निसर्गावरती प्रेम करणारा भारताचा जो आत्मा आहे तो जगभर पोहोचवण्यासाठी, भारताला श्रीमंत बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणारे तुम्ही सगळेजण, म्हणजे मी अगदी जाणीवपूर्वक म्हणतोय की आपण वैयक्तिक श्रीमंत व्हायचंय का हा मुद्दा जरा बाजूला ठेवून भारताला श्रीमंत बनवू शकलो तर निश्चितपणे माय नेशन माय करिअरच्या विचारांनी आपण जगामध्ये भारताचं, म्हणजे भारत हे राष्ट्र एक मोठं राष्ट्र, मोठं आर्थिकदृष्ट्या प्रबळ राष्ट्र आणि जगात शांतीचा संदेश देणारं राष्ट्र असं तयार करू शकू. आणि हे सगळं होण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मेहनतीची गरज आहे. हे सगळं करत असताना मी खात्रीपूर्वक हे पण सांगतोय की देश जेव्हा देशातले सुद्धा एका उन्नत अवस्थेमध्ये जात असतो, त्यामुळे माझ्या एकट्याची उन्नत अवस्थेपेक्षा देशाची उन्नत अवस्था हा विचार करा. हा विचार केल्यानंतर आपण निश्चितच सगळेचे सगळेजण या सुजलाम सुफलाम भारताकडे प्रवास करू. हा प्रवास सुखाचा होईल अशासाठी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावं, मनापासून करिअर करावं. कोणत्याही प्रकारची शंका असेल तर अभाविप लातूरच्या कार्यकर्त्यांकडे त्यांनी काही शंका असतील, मार्गदर्शन घ्यायचं असेल, काही त्यांचे प्रश्न असतील तर त्यासाठी तुम्ही निश्चितपणे संपर्क करा. अभाविपचे विद्यार्थी कार्यकर्ते हे राष्ट्रीय विचारांचे कार्यकर्ते असल्यामुळे आमच्या भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची मदतदूत म्हणून ते या ठिकाणी मदत करतील. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व अभाविप कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि व्याख्यानासाठी मला बोलवलं यासाठी मी आभार व्यक्त करतो. दुर्दैवाने 2-3 वेळा आपलं कनेक्शन तुटलं होतं, परंतु तरीसुद्धा आपण जोडलेलो आहोत. पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कोरोनाची काळजी घ्या, बाहेर पडू नका, परंतु घरामध्ये बसून विचार करा. असा जागतिक स्तराचा विचार करण्यासाठी आणि आमच्या देशाला मोठं करण्यासाठी, आपल्या देशाला मोठं करण्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देऊयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.